हाय एव्हरीवन. मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक. मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य, वर्ग TY BCom. विषयाचे नाव व्यवसाय प्रशासन म्हणजेच मानवी संसाधन विकास आणि विपणन. आज आपण व्यवसाय प्रशासन या विषयाची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विषयाची ओळख करून घेण्यापूर्वी आपण या विषयाचा उद्देश समजावून घेऊ. व्यवसाय प्रशासन 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन या विषयातील मूलभूत संकल्पना आणि मानवी संसाधन विकासाची कार्ये तसेच व्यवसाय उद्योजकतेच्या विपणन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना परिचित करून देणे. मित्रांनो, या बदलत्या व्यावसायिक वातावरणात व्यावसायिक प्रशासक व व्यवस्थापकांची कौशल्य वाढविणे ही 21व्या शतकातील बदलत्या काळाची गरज आहे. प्रशासक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि संभाव्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवसायातील प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टिकोन सुसज्ज करणे गरजेचे आहे. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थी ज्यांना भविष्यात व्यवसाय प्रशासनात करिअर करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्यवसाय प्रशासन 2 या विषयाचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे. व्यवसाय प्रशासन 2 या विषयात एकूण 8 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिले 4 प्रकरण हे आपण फर्स्ट टर्म साठी अभ्यासणार आहोत. प्रकरण पहिले, मानवी संसाधनाची कार्य. या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फर्स्ट, मानवी संसाधन व्यवस्थापन. यामध्ये आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे, व्याप्ती, कार्ये अभ्यासणार आहोत. तसेच मानवी संसाधन व्यवस्थापन व मानवी संसाधन विकास यातील फरक बघणार आहोत. यानंतर दुसरा मुद्दा, आधुनिक व्यवसायात मानवी संसाधन विभागाचे संघटन, त्याची व्याप्ती आणि कार्ये अभ्यासणार आहोत. तिसरा मुद्दा, मानवी संसाधन नियोजन. यामध्ये आपण मानवी संसाधन नियोजनाचा अर्थ तसेच मानवी संसाधन नियोजनाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर कार्यविश्लेषण या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, कार्यविश्लेषणाची व्याप्ती, प्रक्रिया, कार्यविश्लेषणाचे महत्त्व अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर कार्य विवरण ही संकल्पना अभ्यासणार आहोत. त्यात कार्य विवरणाचा अर्थ, त्याचे घटक, कार्य विवरणाची वैशिष्ट्ये, कार्य विवरणामुळे उपलब्ध होणारी माहिती, कार्य विवरणाचे उद्देश, कार्य विवरणातील टप्पे, कार्याचा तपशील व त्याचा नमुना अभ्यासणार आहोत. शेवटचा मुद्दा, मानवी संसाधन विकासातील उदयोन्मुख संकल्पना. यामध्ये गुणवत्ता मंडळे म्हणजे काय, त्याची व्याख्या, गुणवत्ता वर्तुळाची उद्दिष्टे, गुणवत्ता वर्तुळाचे फायदे, महत्त्व यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर कायझेन या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. कायझेन या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, कायझेनची अंमलबजावणी, कायझेन उपक्रमांचे चक्र, कायझेनमधील मुख्य तत्वे, कायझेनमधील 5S प्रणाली, कायझेनचे प्रकार, कायझेनचे फायदे अभ्यासणार आहोत. त्यातील पुढील संकल्पना
स्वेच्छानिवृत्ती योजना. स्वेच्छानिवृत्ती योजनेचा अर्थ, त्याचे प्रकार, वैशिष्ट्ये, त्याचबरोबर स्वेच्छानिवृत्ती योजना राबवण्याची कारणे, तसेच स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू करण्याची कारणे व शेवटी स्वेच्छानिवृत्ती योजनेचे फायदे व तोटे यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण दुसरे, भरती आणि प्रशिक्षण. या प्रकरणामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फर्स्ट, भरती. भरती म्हणजे काय, त्याचा अर्थ, भरतीची व्याख्या, भरतीचे विविध स्रोत, त्यामध्ये भरतीचे अंतर्गत स्रोत व बहिर्गत स्रोत, तसेच भरती करण्याची पद्धती, कर्मचारी भरती संस्थांची भूमिका यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर कर्मचारी निवड प्रक्रिया, कर्मचारी निवड प्रक्रियेचा अर्थ, व्याख्या, कर्मचारी निवड प्रक्रियेतील विविध टप्पे यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर प्रशिक्षण. प्रशिक्षण या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, प्रशिक्षण आणि विकासाची उद्दिष्टे, प्रशिक्षण व विकासाचे महत्त्व, तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रकार आणि पद्धती, त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रमांच्या पद्धती व प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे यांचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. प्रकरण तिसरे, कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकार नियुक्ती नियोजन. या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फर्स्ट पॉइंट, कारकीर्द नियोजन म्हणजेच करिअर नियोजन. यामध्ये कारकीर्द नियोजनाचा अर्थ, व्याख्या, ध्येय, उद्दिष्टे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सेकंड, कारकीर्द नियोजन प्रक्रिया. याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, उद्दिष्टे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तिसरा मुद्दा, कारकीर्द नियोजन संरचना म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या व संरचना यांचा अभ्यास आपण करणार आहोत. चौथा मुद्दा, उत्तराधिकारी नियोजन. यामध्ये उत्तराधिकारी नियोजनाचा अर्थ, व्याख्या, उत्तराधिकारी नियोजनाची गरज, उत्तराधिकारी नियोजनाचे महत्त्व यांचा अभ्यास आपण करणार आहोत. शेवटचा मुद्दा, रोजगाराच्या संधींचे प्रकार. यामध्ये खाजगी क्षेत्रातील रोजगारविषयक संधी व सार्वजनिक क्षेत्रातील रोजगारविषयक विविध संधींचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. प्रकरण चौथे, कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन. या प्रकरणामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फर्स्ट, कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन. यात कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापनाचा अर्थ, व्याख्या, तसेच कार्यक्षमता मूल्यांकनाचे महत्त्व यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याचबरोबर कार्यक्षमता मूल्यांकन प्रक्रिया याचाही अभ्यास आपण करणार आहोत. तिसरा मुद्दा, कार्यक्षमता मूल्यांकन पद्धती व तंत्रे. यामध्ये आपण कार्यक्षमता मूल्यांकन पद्धतीचे नमुने यांचाही अभ्यास करणार आहोत. चौथा मुद्दा, कार्यक्षमतेच्या मूल्यांकनाचे फायदे आणि मर्यादा याचा अभ्यास आपण चौथ्या प्रकरणात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण पहिले, मानव संसाधनाची कार्य याला सुरुवात करणार आहोत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मानव संसाधन ही संकल्पना समजून घेऊ. कोणताही व्यवसाय स्थापन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, यंत्रसामग्री
या घटकांची गरज असते. या मूलभूत घटकांसोबत व्यवसायात इतर अनेक घटकांची जुळवाजुळव करावी लागते. व्यवसायातील सर्व घटकांपैकी मनुष्यबळ किंवा कामगार, कर्मचारी हा घटक वगळता इतर सर्व घटक ही निर्जीव असतात. त्यामुळे त्यांना गतिक्षम करावे लागत असते. परंतु कामगार म्हणजे मानव हा घटक सजीव असून तो व्यवसायाचा आत्मा आहे. त्याच्यावर अनेक बाबींचा प्रभाव पडत असतो. म्हणून त्याला गतिमान करण्यासाठी इतर साधनांपेक्षा वेगळ्या प्रकारची वागणूक द्यावी लागत असते. कामगार या घटकाला जर योग्य प्रकारे गतिमान केले तर तो व्यवसायातील उत्पादनाच्या इतर घटकांनाही गतिमान करत असतो. म्हणून व्यवसायात मानव म्हणजे मनुष्यबळ संसाधन अर्थात कामगार हा घटक महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण व्यवसायात इतर घटक म्हणजेच यंत्रसामग्री, भांडवल, जमीन हे घटक कितीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील, परंतु कामगार जर चांगले काम करत नसतील तर इतर सर्व घटक कुचकामी ठरतात. म्हणून उत्पादनाच्या इतर साधनांचा जर प्रभावीपणे उपयोग करावयाचा असेल तर कामगारांना सक्रिय ठेवणे गरजेचे असते. परंतु आजही अनेक उद्योगांमध्ये भांडवली मालमत्तेला अधिक महत्त्व दिले जाते व त्यापासून मिळणाऱ्या परताव्याचा विचार केला जातो. परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा मानवी घटकाकडे दुर्लक्ष केले जाते व परिणामी संप, गैरहजेरी, टाळेबंदी यासारख्या घटना घडत असतात. म्हणूनच व्यवसायातील मानवी घटकाच्या व्यवस्थापनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजे. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की कोणत्याही व्यवसायाचे यश व अपयश हे तेथील मनुष्यबळावर अवलंबून असते. यासाठी आजच्या युगात अनेक मोठ्या उद्योगांमध्ये मानव संसाधन विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्व प्रकारच्या या विभागांमार्फत कामगारांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतातील बऱ्याच मोठ्या उद्योगांमध्ये उदाहरणार्थ टाटा ग्रुप, महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर ग्रुप, बजाज ऑटोमोबाईल्स या उद्योगांमध्ये मानवी संसाधन विभागामार्फत त्यांचा विकास करण्याचाही प्रयत्न केला जात असतो. म्हणूनच आपण म्हणू शकतो की व्यवसाय संस्थेतील मानवी संसाधन म्हणजे व्यवसायातील मानव घटक हा गतिशील असणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण मानवी संसाधन या संकल्पनेचा अर्थ समजावून घेतला. आता आपण मानवी संसाधन व्यवस्थापन ही संकल्पना समजावून घेणार आहोत. सुरुवातीच्या काळात मानवी संसाधन विभाग हा कर्मचाऱ्यांची भरती करणारी यंत्रणा या स्वरूपात कार्यरत होता. मात्र आधुनिक काळात केवळ नोकर भरती करणे एवढ्यापुरतीच या विभागाची कार्यक्षमता मर्यादित राहिलेली नाही, तर मानवी संसाधन व्यवस्थापनाअंतर्गत बहुविध स्वरूपाची कार्य पार पाडली जात असतात. त्यामुळे मानवी संसाधन व्यवस्थापन ही संकल्पना जाणून घेणे आवश्यक आहे. बऱ्याच थोर विद्वानांनी मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे आणि भिन्न शब्दांनी केली होती. परंतु मानवी संसाधन व्यवस्थापनाचा मूळ अर्थ संस्थेतील लोक किंवा कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल संबंधित आहे. एडविन फ्लिपो यांच्या मते मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे वैयक्तिकरित्या संस्थात्मक आणि सामाजिक उद्दिष्टे गाठण्यासाठी शेवटचे नियोजन, आयोजन, दिग्दर्शन, खरेदीचे नियंत्रण, विकास, भरपाई, एकत्रीकरण, देखभाल आणि मानवी संसाधनांचे पृथक्करण करणे होय. पुढे बघूया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट NIPM व्यवस्थापनाचा
तो भाग जो कामावर असलेल्या लोकांशी आणि त्यांच्या उद्योगातील संबंधांशी संबंधित असतो. हे उद्दिष्ट आहे की पुरुष आणि स्त्रिया एकत्रित आणून प्रभावीपणे कार्य करणाऱ्या संस्था आणि त्या व्यक्ती आणि कार्यगट यांच्या चांगल्या सन्मानाबद्दल आदर बाळगणे आणि त्यांना त्यांच्या यशासाठी उत्कृष्ट योगदान देण्यास सक्षम करणे होय. रॉबिन्सच्या मते व्यवस्थापनात मानव संसाधन व्यवस्थापन लोकांच्या परिमाणांशी संबंधित आहे. प्रत्येक संस्था लोकांची बनलेली असल्याने त्यांच्या सेवा आत्मसात करणे, त्यांची कौशल्ये विकसित करणे, त्यांना उच्च पातळीवरील कामगिरीकडे प्रवृत्त करणे आणि संघटनेशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी आपली प्रतिबद्धता कायम राखणे आवश्यक असल्याचे सुनिश्चित करणे. हे खरे आहे. संघटनेचा प्रकार, सरकार, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य किंवा सामाजिक कृती यांची पर्वा न करता हे सर्व करणे. मानवी संसाधन व्यवस्थापन या संज्ञेमध्ये आपण हे सांगू शकतो की काम करणारे लोकांचे व्यवस्थापन किंवा व्यवस्थापकाचे व्यवस्थापन करणे म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन होय. आजच्या आधुनिक व्यवसायात मानवी संसाधन व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये मनुष्य प्राण्याच्या विविध अंगांचा अभ्यास केला जातो. यामध्ये कर्मचाऱ्याची कार्यक्षमता आणि कौशल्य वाढविण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असा वाव दिला जात असतो. कर्मचारी व्यवस्थापन हे मानवी भांडवलाचा म्हणजेच व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यामध्ये रस दाखवित असते. अर्थात मानवी संसाधन व्यवस्थापनाची कोणतीही एक सर्वसामान्य व्याख्या देता येत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय प्रशासन 2 म्हणजेच मानवी संसाधन विकास आणि विपणन या विषयाची ओळख करून घेतली. या विषयातील पहिल्या 4 प्रकरणातील विविध मुद्दे सविस्तरपणे आपण समजावून घेतले आहेत. त्याचबरोबर मानवी संसाधनाची कार्य या पहिल्या प्रकरणातील मानवी संसाधन ही संकल्पना आपण जाणून घेतली. त्याचबरोबर मानवी संसाधन व्यवस्थापन या संकल्पनेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. आता आपण पुढील लेक्चरमध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन याच्या व्याख्या, उद्दिष्टे, व्याप्ती तसेच मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्य अभ्यासणार आहोत. धन्यवाद.